चेहऱ्यांची आपण जेव्हा बात करतोय, आपण जर काँग्रेसची बिहारमधली हिस्ट्री बघितली तर मी जर चुकत नसेल प्रसन्न, तर इमर्जन्सी नंतर काँग्रेसचा जो डिक्लाइन सुरू झालेला आहे तो अजूनपर्यंत आहे। आणि आता मागची निवडणूक म्हणा किंवा आता एक्झिट पोलचे आकडे पाहता 10-12 इतक्या आकड्यांवरती काँग्रेस आलेली आहे। काँग्रेसलाही तिथे यशस्वी चेहरा देता आलेला नाहीये, काँग्रेसलाही इतर चेहऱ्यांवर डिपेंड राहावं लागतंय। हनुमंत पवार, आम्ही इंडिया आघाडी म्हणून भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय पातळीवर जो पर्याय उभा केला, त्यामध्ये जे मित्र पक्ष आमच्या सोबत आहेत त्याच्यामधला अत्यंत भरोशाचा विश्वासू असा आरजेडी हा एक पक्ष आहे। त्याचे नेते तेजस्वी यादव यांच्यासोबत आम्ही तिथं बिहारमध्ये ठामपणे नितीश कुमार आणि भाजपाचं जे सरकार आहे ते घालवण्यासाठी विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लोकांसमोर जातोय। हे मान्य आहे की बिहारमध्ये काँग्रेसची वाढ अपेक्षित होती, तितकी झाली नाही, हे नाकारण्यात किंवा ते लपवण्यात काही खरं म्हणजे अर्थ नाही। पण मागच्या वेळेस 19 जागा आमच्या आमदारांच्या होत्या, यावेळेस त्यापेक्षा जास्त जागा जिंकण्याची आम्हाला अपेक्षा आहे। मात्र या सगळ्या याच्यामध्ये सुशासन बाबू म्हणून नितीश कुमारांची जी प्रतिमा रंगवली जात होती ती किती खोटी होती हा मुद्दा घेऊन आम्ही बिहारच्या मतदारांसमोर गेलेलो आहोत। बिहारमध्ये नोकर भरतीचे जी पेपर फुटीचं होतं ते सगळ्या देशातलं रॅकेट बिहारमध्ये सापडलं। आपल्या MBBSचे काही पेपरच्या सुद्धा NET नीट असेल, नीट UG असेल, नीट PG असेल, ह्या सगळ्यांचे सुद्धा मोठे मोठे रेट कार्ड बिहारमध्येच आपल्याला बघायला भेटले। अगदी तलाठी भरती, त्याला तिथं पटवारी म्हटलं जातं, किंवा पोलीस शिपाई भरतीचे सुद्धा रेट कार्ड जसं काही सरकारी अधिकारी नोकऱ्या विकतायत बोर्ड लावून असं बघण्यात आलं। सुशासन म्हणत असताना नितीश कुमारच्या राज्यामध्ये बेरोजगारीच्या प्रश्नावर ज्यावेळेस तिथले युवक इतका संघर्ष करत आहेत तिथं सरकारी नोकऱ्या अक्षरशः विकल्या जाताना आम्ही पाहिलेला आहे। आता ज्या सम्राट चौधरींचा उल्लेख इथं होत होता, सगळ्या जातींना प्रतिनिधित्व आणि उपमुख्यमंत्री म्हणून, किंवा हे ते सात हत्येमधल्या एक आरोपी आहे, तो माणूस जमीन घोटाळ्याचे आरोप आहेत, खोटी माहिती निवडणूक आयोगाला दिली म्हणून त्यांच्यावर खटले चालू आहेत। अशा माणसाची यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतदादा पाटील यांच्यासोबत तुलना करताना खरं म्हणजे आंबेडकर साहेबांनी थोडा विचार करायला पाहिजे। बिहारमध्ये कट्टा राज आहे असं त्यांनी सांगितलं। अहो 20 वर्ष झालं तुमचं सरकार आहे, तरी तुमचे पंतप्रधान तिथं जाऊन अजून कट्टा राजवर बोलतायत, अजून तुम्ही तिथं जाऊन धार्मिक ध्रुवीकरणावर बोलताय, अजून तुम्ही तिथं जाऊन 10,000 रुपये देऊन आदल्या एक 10 दिवस 5 दिवस आधी मतदानाच्या निवडणूक आयोग पूर्ण आचारसंहिता गुंडाळून ठेवून तुम्ही पैसे वाटताय। त्यामुळे सुशासन बाबू हे नितीश कुमारांचा एक मोठा बुडबुड आहे, तो बुडबुडा आता वाढलेल्या मतदानामधून आणि बिहारच्या जनतेच्या कौलामधून समोर येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे।